Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, as you know very well, nowadays we are making videos on bridge course activities. In today's video, we shall discuss Day 1 bridge course activities of Class 8 Subject English. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ब्रिज कोर्स डे 1 ॲक्टिव्हिटी जी इयत्ता 8वी साठी ज्या असणार आहेत त्या कशा प्रकारे सोडवावेत याच्याबद्दल आजची व्हिडिओ असणार आहे. ओके, बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. लेट्स गो. डे 1 राईट, ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी क्लास 8. टायटल, let's listen. Actually this activity related to the listening skill. फक्त ऐकायचं आहे आणि आपण रिस्पॉन्ड कशा प्रकारे करू शकतो त्याच्या रिलेटेड आहे. याच्यामध्ये लिसन अटेंटिव्हली इन द क्लासरूम. वर्गामध्ये जे टीचर तुम्हाला सांगतील ते अटेंटिव्हली लक्ष देऊन ऐका. रिस्पॉन्ड टू द डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट अँड डिरेक्शन इन व्हॅरिड कॉन्टेक्स्ट. वेगवेगळ्या संदर्भामध्ये ज्या तुम्हाला सूचना दिल्या जातील किंवा ज्या रिक्वेस्ट तुम्हाला किंवा डायरेक्शनच्या बाबतीमध्ये सांगितलं जाईल ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि त्या सूचनानुसार यू हॅव टू गिव्ह रिप्लाय ऑर रिस्पॉन्ड. म्हणजे इफ यू लिसन केअरफुली, अटेंटिव्हली, देन यू कॅन रिस्पॉन्ड करेक्टली. जर प्रॉपरली ऐकलं तरच तुम्ही योग्यपणे त्याला रिप्लाय किंवा ॲन्सर देऊ शकणार. बघूया ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे आहेत त्या. लर्निंग ॲक्टिव्हिटी. इथे काय दिसते, लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग रिस्पॉन्सेस. इथे काही पिक्चर्स तुम्हाला दाखवले आहेत. फॉर एक्झाम्पल हिअर, प्लीज स्टँड इन क्यू. रांगेमध्ये उभे राहा. बँकेमध्ये गेल्यानंतर किंवा एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये रांगेमध्ये उभे राहा, अशा इन्स्ट्रक्शन्स असतात. सम ऑफ द इन्स्ट्रक्शन्स आर गिवन हिअर. रेल्वे इन्स्ट्रक्शन्स आर हिअर. प्लीज वेअर युअर मास्क ऑर फेस कवर ॲट रेल्वे स्टेशन्स अँड ड्युरिंग द जर्नी. रेल्वे स्टेशनमध्ये उभे असताना किंवा प्रवास करताना प्लीज वेअर मास्क, जे कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये इट इज मस्ट. ओके, सो दिस टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन इज हिअर. अदरवाईज फाईन अप टू 500 विल बी इम्पोज फॉर इंडेंजरिंग पब्लिक हेल्थ. अशा प्रकारच्या या सूचना आहेत. वन मोर इन्स्ट्रक्शन यू कॅन सी हिअर, डोंट टच. राईट, प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर. ऑफिसमध्ये एंट्री करण्या अगोदर ते एक इन्स्ट्रक्शनचा फलक तुम्ही बघू शकता. प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर, म्हणजे चप्पल शूज काय असेल ते काढून ठेवा. ओके, सो प्लीज कीप क्वाईट, शांत राहा. वॉश युअर हँड्स. सो दिस टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन्स आर गिवन थ्रू दीज पिक्चर्स. या पिक्चर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या सूचना सांगितलेल्या आहेत. आता याच्या रिलेटेड तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ते काही सेंटेन्सेस दिलेले आहेत अँड हे सेंटेन्सेस इनकम्प्लीट आहेत, ते कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामधले पिक्चर्स बघून. फॉर एक्झाम्पल 1, वी शूड डॅश डॅश इन द लायब्ररी. वाचनालयामध्ये आपण डॅश डॅश असायला हवं. काय, तोपर्यंत तुम्ही गेस करा कोणता वर्ड असू शकतो. नेक्स्ट, वी मस्ट वेअर डॅश डॅश ॲट रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनला किंवा रेल्वे स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपण डॅश डॅश लावलं पाहिजे. आत्ताच आपण बघितलं. अँड ड्युरिंग जर्नी किंवा आणि प्रवासाच्या वेळी. थर्ड, प्लीज स्टँड इन डॅश डॅश ॲट तिकीट काउंटर. तिकीट काउंटरला उभे असताना रेल्वे स्टेशन किंवा कुठे ते तेव्हा आपण कशा प्रकारे उभं राहायला पाहिजे. इन्स्ट्रक्शन्स आहेत, आत्ताच जस्ट आपण बघितलं. नेक्स्ट, वी मस्ट डॅश डॅश विथ अ सोप ऑर हँडवॉश. आपण हँडवॉशनी किंवा साबणाने निश्चितच काय करायला हवं, डॅश डॅश. फाइंड आउट द वर्ड, इंग्लिशमध्ये वर्ड तो फाइंड आउट करा जे इथे आपल्याला फिलअप करायचं आहे. नेक्स्ट, प्लीज रिमूव्ह युअर डॅश डॅश आउटसाइड द कम्प्युटर लॅब. कम्प्युटर लॅबमध्ये एंट्री करण्या अगोदर तुम्ही तुमचे डॅश डॅश रिमूव्ह करा, काढून बाजूला ठेवा. काय, इमॅजिन. डोंट डॅश डॅश, पिजिन्स विल फ्लाय अवे. इथे एक पिक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे. 2 बॉईज आर हिअर इन द गार्डन. ह्या गार्डन बागेमध्ये 2 मुलं दिसतात आणि तिथे पिजिन्सना खायला देतात. आणि एक जण ती छोटी त्याला बोलते. काय बोलत असेल बरं, ते इमॅजिन करा आणि ते इन्स्ट्रक्शन तयार करा. 7th one, डॅश डॅश ओपन वायर केबल.
वायर जे आहे इलेक्ट्रिक बोर्ड आहे तिथे वायर ओपन आहे, तिथे एक इन्स्ट्रक्शन लावलेलं आहे, सूचना ठेवलेली आहे. काय बघूया. सो आपल्याला ते इथे फिलअप करायचे आहेत. डायरेक्टली आन्सर इज गिवन हिअर, ते बघू शकता. वी शूड कीप क्वाईट इन द लायब्ररी. लायब्ररीमध्ये आपण शांत राहायला हवं. नेक्स्ट, वी मस्ट वेअर मास्क ॲट रेल्वे स्टेशन अँड ड्युरिंग जर्नी. रेल्वे स्टेशनला आणि प्रवासाच्या वेळी मास्क वापरला पाहिजे, मास्क लावला पाहिजे. प्लीज स्टँड इन अ क्यू. क्यू म्हणजे रांगेमध्ये उभे राहा. ॲट तिकीट काउंटर. नेक्स्ट वन, वी मस्ट वॉश हँड्स. आपण हात धुवायलाच पाहिजे विथ सोप ऑर अ हँड वॉश. नेक्स्ट वन, प्लीज रिमूव्ह युअर व्हॉट फुटवेअर. म्हणजे चप्पल शूज त्यांना फुटवेअर म्हटलं जातं, ते रिमूव्ह करून ठेवा, काढून ठेवा आउटसाइड द कम्प्युटर लॅब. नेक्स्ट वन, डोंट मूव्ह. हालचाल करू नकोस. मूव्ह हालचाल करणे. पिजिन्स विल फ्लाय अवे. नाहीतर पिजिन्स उडून जातील, कबूतरं उडून जातील. डोंट टच ओपन वायर केबल. ते ओपन वायर केबल जे आहे त्याला हात लावू नकोस, स्पर्श करू नकोस. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन्स. नाउ लेट्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस. स्टुडंट्स वॉच द गिवन पिक्चर केअरफुली. इथे एक पिक्चर दिलेला आहे. अँड मेक फ्यू पोलाईट रिक्वेस्ट. आणि तुम्हाला सेंटेन्सेस बनवायचे आहेत की रिक्वेस्ट दाखवणारा, पोलाईट रिक्वेस्ट किंवा विनम्रपणे विनंती करणारे सेंटेन्स बनवायचे आहेत. विच कॅन यूज होम विथ पॅरेंट्स ऑर फ्रेंड्स इन क्लासरूम. ओके, जे आपण घरी किंवा आपल्या मित्राबरोबर जे आपण यूज करू शकतो ते सेंटेन्सेस ते बनवून तुम्ही क्लासरूममध्ये दाखवा. आता इथे काय एक चार्ट दिलेला आहे. मॉडेल्स म्हणजे हेल्पिंग वर्ड्स कॅन, कुड, मे आणि माईट. वर दिलेला आहे गो, लिव्ह. गो म्हणजे जाणे, लिव्ह म्हणजे निघून जाणे. टेक, बॉरो. अँड नेक्स्ट वन, टू द पार्क अर्ली टुडे अँड दिस न्यूजपेपर अँड सम मनी. आता इन्फॉर्मल रिक्वेस्ट जे की आपण आपल्या पेरेंट्सबरोबर फ्रेंड्सबरोबर बोलतो. इन्फॉर्मल अनौपचारिक भाषा किंवा अनौपचारिक विनंती. जसं आपल्याला मम्मीला पण होतं, मम्मी एक ग्लासवर पाणी दे ना प्लीज. जशा मग अशी इन्फॉर्मल रिक्वेस्ट बनवून सेंटेन्स कसं बनवू शकतो. येथील याच शब्दांचा यूज करून तुम्हाला सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचे. फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मल रिक्वेस्ट, कॅन आय, इथे आय दिलं मी, कॅन आय गो टू द पार्क. असं लहान मुलगा आपल्या पप्पांना म्हणेल कॅन आय गो टू द पार्क. समोर पार्क दिसतोय, गार्डन दिसतोय, मी गार्डनमध्ये जाऊ का प्लीज. या प्रकारे बघूया असे तुम्हाला सेंटेन्स. मग फॉर्मल रिक्वेस्ट आणि फॉर्मल रिक्वेस्टचे कुडसाठी मे कसा यूज करू शकतो. आणि व्हेरी फॉर्मल म्हणजे अतिशय औपचारिक दाखवणारे, त्याच्यामध्ये माईटचा यूज केला जातो, ते सेंटेन्सेस बनवायचे आहेत. आपण डायरेक्टली सेंटेन्स बनवले आहेत ते आपण बघूया. ओके, कॅन आय गो टू द पार्क. कॅन आय गो टू द पार्क. मी पार्कमध्ये, गार्डनमध्ये जाऊ शकतो का. ओके, दिस इज इनफॉर्मल पोलाईट रिक्वेस्ट. फॉर्मल रिक्वेस्ट कुडचा यूज करून, कुड आय लिव्ह अर्ली टुडे. कुड आय लिव्ह अर्ली टुडे. मी लवकर निघून जाऊ शकतो का. कुड आय लिव्ह अर्ली टुडे. म्हणजे शाळेतून तुम्ही टीचर्सना बोलता, आज जरा मला घरी जायचे, कृपया करून मी आज लवकर जाऊ शकतो का. लाईक दिस. नेक्स्ट वन, मेचा यूज करून, मे आय टेक दिस न्यूजपेपर. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेलात, सर्वजण बसलेले आहेत आणि बाजूला तिथे पेपर, न्यूजपेपरला, मे आय टेक दिस न्यूजपेपर. किंवा लायब्ररीमध्ये तुम्ही विचारताय, मी तो न्यूजपेपर घेऊ का. म्हणजे इथे एक फॉर्मल रिक्वेस्ट आहे. आणखीन खूपच फॉर्मल, अतिशय औपचारिकपणे बोलायचं असेल तेव्हा माईटचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, माईट आय बॉरो सम मनी. मी काही पैसे घेऊ शकतो का, उसने घेऊ शकतो का तुमच्याकडून. म्हणजे इथे खूपच फॉर्मलिटी आपण इथे दाखवतो आहे. माईट आय बॉरो. बॉरो म्हणजे घेणे, उसने घेणे तात्पुरत्या स्वरूपामध्ये. सम मनी काही पैसे. लाईक दिस. सो दीज आर दी सेंटेन्सेस. इनफॉर्मल, फॉर्मल रिक्वेस्ट दाखवणारी आणि व्हेरी फॉर्मल. सो या पिक्चर चार्टच्या माध्यमात, विथ द हेल्प ऑफ दिस चार्ट वी हॅव कन्स्ट्रक्टेड हिअर सम polite request sentences. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी किंवा आपण म्हणू शकतो. स्टुडंट्स लुक अँड अंडरस्टँड द गिवन बोर्ड केअरफुली. इथे काही इन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे, जसं आपण साईन बोर्ड असं डायरेक्शन दाखवणारे ते पिक्चर्स दाखवलेले आहेत. अँड फ्रेम सम इन्स्ट्रक्शन, याच्यावरून तुम्ही इन्स्ट्रक्शन तयार करा. फॉर एक्झाम्पल इथे एक तयार केलेलं आहे,
आता या इन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड काय, टर्न टू युअर लेफ्ट, गो टू युअर लेफ्ट म्हणजे दिस साइन शोज टर्न टू लेफ्ट साइड, टर्न टू और गो टू द लेफ्ट साइड. सो अशा प्रकारे दिस वन हे जे डिरेक्शन दाखवणारे पिक्चर्स आहेत त्याच्या रिलेटेड यू हॅव टू कन्स्ट्रक्ट सेंटेन्स, वाक्य बनवायचे आहेत इन्स्ट्रक्शन किंवा सूचना दाखवणारे. आता आपण वन बाय वन बघूया. फॉर एक्झाम्पल दिस वन काय बोलतो हा, टर्न टू युअर लेफ्ट, तुमच्या डाव्या बाजूला टर्न करा, वळा, किंवा गो टू युअर लेफ्ट असं लिहू शकतो. इथे काय बोला त्याच्या उलट राईट साईडला, टर्न टू युअर राईट और गो टू युअर राईट साईड. नेक्स्ट वन आता स्ट्रेट पुढे सांगतो. इथे काय म्हणून बोलू शकतो, गो स्ट्रेट अहेड, सरळ पुढे जा, किंवा गो स्ट्रेट ऑन, अहेड किंवा ऑन. सो या प्रकारे वी कॅन राईट इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट दिस वन, आता अशा प्रकारची इमेज जर असेल तो काय सांगतो की गो पास्ट किंवा पास. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं सर, आपली गाडी जाते आणि आपल्याला पुढे निघून जायचं, मग आपण त्याला मला पुढे जाऊ दे, म्हणजे आपण त्याला पास देतो, म्हणजे पुढे जाण्यासाठी. यू कॅन गो, यू कॅन मूव्ह अहेड, पुढे जाऊ शकता. दॅट इज कॉल्ड गो पास्ट और पास ओनली. ओके. नेक्स्ट आता या प्रकारचं जे बोर्ड असेल, दॅट दिस बोर्ड और दिस इमेज इंडिकेट क्रॉस. जसं आपण रोड क्रॉस करतो, क्रॉस करून पलीकडे जायचं म्हणजे यू कॅन क्रॉस फ्रॉम हिअर. झेब्रा क्रॉसिंग असते. सो क्रॉसिंगसाठी हे साईन बोर्ड यूज केला जातो. ओके. सो दीज आर द इन्स्ट्रक्शन्स. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेलच. आता पुढच्या वेळेस आपण डे 2, डे 3, डे 4 अशा दररोज आपल्या व्हिडिओज असणार आहेत ब्रिज कोर्सच्या रिलेटेड. सो विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.